सो आपल्याला पण प्रॅक्टिकल राहायला पाहिजे की मार्केटमध्ये काय चालू आहे आणि आपण कुठं आहोत. विदिन 1 मंथ त्यांना 30%, 50%, 80%, काही 100% पण त्यांना हाईक भेटलेला आहे. ले ऑफ झालं तर तुम्ही त्या कॅन्डिडेटला कसं बघता किंवा तुम्ही त्या कॅन्डिडेटला रिजेक्ट करता. कंपनी तुम्हाला फायर करत नाही, कंपनी त्या रोलला फायर करते. बॅकग्राऊंडमध्ये कोणाचे होम लोन, कार लोन, हे ते खूप काही गोष्टी असतात. ले ऑफ झाला म्हणजे ते असं समजतं की अरे मी त्या पोझिशनला सुटेबल नव्हतो, त्या रोलला मी सुटेबल नव्हतो. त्यामुळे त्यांनी AI मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तो पैशामधून त्यांनी काय केलं, ले ऑफ केलं. त्यामध्ये एम्प्लॉईची काही चूक होती का? हे एवढे $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे ह्यांचे हे काही कंपनीज लॉसमध्ये आहेत का? IT मध्ये मेल्स खूप चालतात. एका सॉफ्टवेअर इंजिनियरला 9:15ला लॉग इन केलं तेव्हा एक मेल आलेला. तो मेल ओपन केल्यानंतर असं वाटतं की आपल्याला काही चांगला मेल असेल. मेल ओपन केल्यानंतर कळलं की यार तो मेल ले ऑफचा आहे आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे की वी रिग्रेट यू, वी इन्फॉर्म यू, आणि त्यानंतर तुम्ही ते ले ऑफ करू शकता. थोड्या 5-10 मिनिटानंतर तुमचं सगळे जे काही आउटलुक असेल तुमचं सगळं बंद पडतं. जे तुम्ही हे करता, कम्युनिकेशन करताना स्लॅग असेल, टीम्स असेल, जे असेल ते बंद पडतं आणि एक 10-15 मिनिटात तुमचं ID कार्ड वगैरे पण बंद पडतं, तुमचा ॲक्सेस बंद होतो आणि 15 मिनिटामध्ये तो एम्प्लॉई एक्स एम्प्लॉई होतो. मग आता प्रश्न पडतो पुढे काय? मग असं वाटतं की आता आपल्याला ले ऑफ झाला म्हणजे आपलं करिअर संपलं. ले ऑफ झाला म्हणजे आता आपल्याला कुठे जॉब मिळणार नाही आहे. कंपनीज ले ऑफ झालेल्या कॅन्डिडेटला कसं बघता ते पण आज आपण डिस्कस करूयात. आज आपण इन्व्हेस्टिगेट करूयात की खरंच एखादा ले ऑफ झालेला कॅन्डिडेट परत IT मध्ये जॉब करू शकतो का? जॉब केला तर तो किती दिवसात करू शकतो? विदिन 30 डेजमध्ये त्याला जॉब भेटेल का? आणि काही लोक 1 वर्षापर्यंत पण जॉब वेट करतात. या गोष्टीचा पण मी इन डिटेलमध्ये सगळं डिस्कस करतो की ले ऑफ झालं म्हणजे आपलं करिअर संपलं का? आणि जर आपल्याला रिस्टार्ट करायचं असेल तर आपण कसं करू शकतो. मी देव दुबाले तुमचं स्वागत करतो IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. लास्ट 10 इयर्सपासून मी IT इंडस्ट्रीमध्ये आहे आणि या गोष्टी खूप जवळून बघितल्या आहेत. हायरिंग असेल, फायरिंग असेल आणि फ्रेशर असेल किंवा एक्सपिरियन्स असेल, तर या गोष्टी मी खूप जवळून बघितलेल्या आहेत. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. खूप इन्साईट सांगणार आहे तुमच्यासमोर, मी मांडणार आहे काय गोष्टी आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे. तो आपण थोडंसं बॅकला येऊ, 2020-21 मध्ये जाऊ आपण. आणि तेव्हा जर तुम्ही बघितलं तर हायरिंग खूप मोठ्या MNC कंपनी असेल, स्टार्टअप असेल, काही कंपनींनी स्टार्टअप तेव्हा चालू केले आणि ते खूप ग्रो झाले आणि खूप हायरिंग पण केली त्यांनी. N नंबर ऑफ हायरिंग झाले. जे पण लोक म्हणजे फक्त IT मध्ये जॉब करायचं आहे त्या लोकांना पण त्यांनी हायरिंगमध्ये घेतलेलं आहे. प्रिडिक्शन होतं खूप कंपन्यांचं. आणि 2022-23 नंतर बघा तुम्ही, मोठ्या कंपनी असेल, गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, मेटा असेल, ॲमेझॉन असेल, सेल्सफोर्स असेल, इंटेल असेल, कोणतीही कंपनी यामध्ये अपवाद नव्हते. त्या कंपनीने मोठे ले ऑफ केले का? कारण प्रिडिक्शन चुकलं आणि त्यांना प्रिडिक्शन जे त्यांनी केलं होतं ते प्रिडिक्शन ते ॲज पर मार्केट ते झालं नाही. मग मला सांगा, जर एवढी मोठी हायरिंग केली आहे आणि जर तुम्ही रेव्हेन्यू वगैरे जर बघितलं असेल ना, तर रेव्हेन्यू पण सगळ्यांचा पॉझिटिव्ह आहे. मग एवढं सगळं चांगलं असतानाही ते ले ऑफमध्ये काय आहेत? आणि तुम्ही जर ले ऑफचे जर नंबर बघितले ना, तर लाखावर, हजारावरती नंबर आहेत ले ऑफचे. मग मेटाचंच एक एक्झाम्पल घ्या ना. 2022 पर्यंत किती हायरिंग केली होती. त्यांना असं वाटलं की मार्केट नॉर्मल राहील, मार्केट त्यांची ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू आहे ना, तो कमी झाला आणि त्यानंतर स्वतः मार्क झुकबर्ग म्हणाले की आय गॉट दिस रॉंग. आणि रिझल्ट काय भेटला? 11,000 एम्प्लॉई मेटाने पण काढले, स्टार्टिंग त्यांनी केली. मग मला सांगा, हे IT एम्प्लॉईज खराब होते का? कंपनीचं प्रिडिक्शन खराब होतं, कंपनीचं प्रिडिक्शन चुकीचं होतं. एक्झाम्पल दुसरं घ्या. 2023 मध्ये मायक्रोसॉफ्टने काय केलं ना, AI मध्ये $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याच वर्षी त्यांनी 10,000 एम्प्लॉईज ले ऑफ केले. मग आता सांगा, हे एवढे $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे ह्यांचे हे काही कंपनीज लॉसमध्ये आहेत का? तर नाही आहे. त्यांचा बिझनेस बदलतोय. जे वर्किंग आहे यामध्ये त्यांनी समजा परफॉर्मन्स, रिस्ट्रक्चरिंग, AI प्रोजेक्ट्समुळे हजारो एम्प्लॉईज कमी केले, पण तो त्यांनी बिझनेस कमी केला का? नाही. त्यांचा बिझनेस चेंज झाला. त्यांनी बिझनेस मूव्ह करण्यासाठी काय केलं, जी 10,000 एम्प्लॉईची जी काही ही होती, बजेट होतं, ते बजेट त्यांनी AI मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आणि जो त्यांचा बिझनेस आहे ना, वे ऑफ वर्किंग म्हणा किंवा त्यांचा बिझनेस म्हणा ना, तो बिझनेस त्यांनी चेंज केला. सो वेळेनुसार त्यांनी तो बिझनेस चेंज करायचा होता, त्यामुळे काय केलं, त्यांनी ते ले ऑफ केलं. मग आता या गोष्टीमध्ये पण एम्प्लॉईज खराब होते का? नाही. त्यांनी पण त्यांचा जे काही बिझनेस होता तो त्यांना चेंज करायचा होता, त्यामुळे त्यांनी AI मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तो पैशामधून त्यांनी काय केलं, ले ऑफ केलं. त्यामध्ये एम्प्लॉईची काही चूक होती का? तर अजिबात नाही. हे एक्झाम्पल मी तुम्हाला का सांगतोय, कारण हे काही मुलं असंच, मला कॉल्स वगैरे असे येतात की ले ऑफ झाला म्हणजे ते असं समजतं की अरे मी त्या पोझिशनला सुटेबल नव्हतो, त्या रोलला मी सुटेबल नव्हतो, म्हणून मला ले ऑफ केला आहे. आणि हे तुम्ही एकटे नाही आहेत, लाखो मुलं आहेत, हे तुम्हाला फायर करत नाही आहेत त्या रोलला. आणि त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ते आता काय माहिती का, स्किलला डिमांड खूप आलेला आहे. जर तुमच्याकडे AI वगैरे स्किल असेल ना, तर त्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट करताय. आणि जे स्टुडंट आहे, जे एम्प्लॉय आहेत ना,
त्यांना ते फायर करताय. ऑफकोर्स हे चुकीचं आहे. जर बघितलं तर बॅकग्राऊंडमध्ये कोणाचे होम लोन, कार लोन, हे ते खूप काही गोष्टी असतात आणि त्याच्या जीवावरती खूप काही गोष्टी केलेल्या असतात. हे चुकीचं आहे, पण त्यांना घेणं देणं नाही आहे. ह्या कंपनीज आहेत, ह्या तुमच्या आमच्यासाठी बनलेल्या नाही आहेत, ते त्यांच्या बिझनेससाठी बनलेल्या आहेत आणि ते त्यांचा बिझनेस कसा काढायचा किंवा काय करायचं ना ते सगळे बघतात. सो एक मी चांगलं सांगेल तुम्हाला, कंपनी तुम्हाला फायर करत नाही, कंपनी त्या रोलला फायर करते. हे लक्षात ठेवायचं. कधी पण कंपनी कधीही आपल्याला फायर करत नसते, आपल्या रोलला फायर करते, आपल्यावर जे इन्व्हेस्टमेंट करते त्याला ती फायर करते. हां, जर आपण एकदम एक्स्ट्रीमली स्टेजमध्ये आपण काही इन्व्हेस्टमेंटच करत नाही किंवा काय नाही, मग तेव्हा ते आपल्यालाच फायर करते. बट जर त्या अशा काही गोष्टी एआयमध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे करताय, नंबर ऑफ एम्प्लॉईज जर ले ऑफ करत असाल ना, तर ते त्या रोलला ले ऑफ करताय, ना की तुम्हाला पर्सनली ले ऑफ करताय. तर हा फरक समजून घ्या. आणि त्यामध्ये काही मुलं खूप डिमोटिवेट होतात, अरे मला ले ऑफ केलं, मला काही जमत नाही आहे, मला असं होत नाही, काय होत नाही. काही लोकांनी करिअर पण संपवलेलं आहे. पण इथे मी तुम्हाला सांगतो, इथे तुमचं करिअर संपत नाही. दिस इज ए प्रायव्हेट जॉब. तुमच्याकडे तेवढं स्किल आणि तेवढं तुमच्याकडे स्कॅलेबल पाहिजे, तुम्ही कुठलाही जॉब घेऊ शकता तुमच्या कॉन्फिडन्सवर, तुमच्यावर. मी खूप वेळेस, मी किती व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला जॉब स्विच करायचा आहे नका करू, पण तुम्ही इंटरव्ह्यू रेडी राहा. तुम्हाला इंटरव्ह्यू रेडी राहता आला पाहिजे. तुम्हाला 1-2 महिन्यांनी, 5 महिन्यांनी, 6 महिन्यांनी इंटरव्ह्यूमध्ये बसलं पाहिजे. तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करता येतो का? ऑफर लेटर तुम्ही घेऊ शकता का? तुम्हाला जॉईन करायची नाही करायची हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणी फोर्स नाही करणार की तुम्ही इंटरव्ह्यू दिला म्हणजे आमची कंपनी तुम्ही जॉईन करा. तर या गोष्टीमध्ये केलं पाहिजे. मार्केटमध्ये काय चालू आहे, स्किल्स कोणते कोणते चालू आहेत. काही कंपनीमध्ये कसं असतं किंवा त्यांचे इंटरनलच फक्त टूल्स असतात, इंटरनल त्यांचे टेक्नॉलॉजी असतात आणि त्याच ह्याच्यावरती आपण प्लॅटफॉर्मवरती काम करतो. असं नाही आहे. मार्केटमध्ये काय चालू आहे त्या गोष्टी आपण बघितलं पाहिजे आणि त्या गोष्टी पण आपण ॲडॅप्ट केल्या पाहिजे. IT इंडस्ट्री ही ॲडॅप्ट करणारी लर्निंगसाठी आहे. आज तुम्हाला दर महिन्याला, दर 6 महिन्याला, दर वर्षाला तुम्हाला लर्न करावं लागणार आहे. दर महिन्याला टेक्नॉलॉजी चेंज होती, स्किल चेंज होत आहे. तेवढं तुम्हाला अप टू डेट राहावं लागणार, तरच तुम्ही IT टिकाल. मी रिॲलिटी सांगतो, HR बरोबर, रिक्रुटर बरोबर पण मी बोललेलो आहे. मी त्यांना विचारलं आहे, जर ले ऑफ झालं तर तुम्ही त्या कॅन्डिडेटला कसं बघता किंवा तुम्ही त्या कॅन्डिडेटला रिजेक्ट करता? मला त्यांनी डायरेक्टली सांगितलं की नाही, जर तुम्हाला म्हणजे नंबर जास्त असेल, मोठ्या मोठ्या कंपनीमधून जर 100-200 एम्प्लॉईज काढले, तर तेव्हा एम्प्लॉईची चूक नसती आहे, तेव्हा त्याचा बिझनेस किंवा हे बिझनेस डिसिजन. आणि आम्ही पण त्याच विचार करतो कधी कधी. सो आम्ही त्या एम्प्लॉईजला ॲज अ खराब एम्प्लॉई म्हणून आम्ही बघत नाही. हां, 1-2 एम्प्लॉईज जर ले ऑफमध्ये असतील किंवा ते फायर केले असतील ना, तर आम्ही त्यावेळेस सगळं रिसर्च करतो की हां, त्या कंपनीमधून किती फायर केलेले आहेत, किती काय केलेले आहेत आणि हा त्यातला आहे का. तर त्या गोष्टी एक वेगळ्या आहेत. बट त्या गोष्टी आम्ही जर समजा ले ऑफ, नंबर ऑफ एम्प्लॉई जास्त असतील ले ऑफमध्ये, तर आम्ही ते बिझनेसमुळे ले ऑफ झालेले आहेत किंवा प्रोजेक्टमुळे ले ऑफ झालेले आहेत, आम्ही त्यांना हे देतो, चान्स देतो, इंटरव्ह्यू चान्स वगैरे देतो. बट त्याच ठिकाणी जर तुम्ही समजा ले ऑफमध्ये आले किंवा तुमचा मॅनेजर बरोबर तुमचं काही झालं असेल, तर तुम्ही सांगा की नाही, ती कंपनी खराब होती, तो मॅनेजर खराब होता, तो प्रोजेक्ट संपला होता, तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, टीका केली, तर दिस इज अ रॉंग ॲन्सर. तुम्हाला प्रॉपर रॉंग ॲन्सर तुम्हाला म्हणजे ते चान्स पण देणार नाहीत. इन्स्टेड ऑफ तुम्ही हे बोलण्यापेक्षा जर तुम्ही ले ऑफमध्ये जर गेले असेल ना, तुम्ही असं बोलू शकता, ऑर्गनायझेशन रिस्ट्रक्चरिंग हॅपन, माय रोल बिकम रिडंडंट, ड्युरिंग नोटीस पिरियड आय कम्प्लिटेड नॉलेज ट्रान्सफर, अपडेट माय स्किल्स अँड स्टार्टेड परफॉर्मिंग फॉर द नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी. मला सांगा, हे एकदम प्रोफेशनल वाटतं का नाही? ठीक आहे, ले ऑफमध्ये झालं, माझा रोल गेला, पण मी KT वगैरे प्रॉपर दिलं आणि हे समोरच्याला पण वाटतं की ॲडेड. सगळ्यात जास्त मिस्टेक ले ऑफ झाल्यानंतर आपण करतो. नंबर 1, 1 मंथ थांबू, तयारी करू, नंतर मार्केटमध्ये जाऊ. मार्केट कोणासाठी थांबत नाही. मिस्टेक 2, सेम रिझ्यूम, आपल्याला मार्केटचं माहीत नाही, आता सेम रिझ्यूम आपण 500 जागेवर पाठवतो, 0 इंटरव्ह्यू कॉल्स. मिस्टेक 3, लिंक्डइन आणि नोकरी अपडेटेड नाही, ऑप्टिमाइज नाही, टेक्नॉलॉजी तुम्ही जे लर्न केली ते तुम्ही हे करत नाही, पोस्ट करत नाही, काय नाही, 0 कॉल्स. नंबर 4, 15 to 20 कोर्सेस करायचे, पण एकामध्ये पण मास्टर नाही आहे. हे एकदम चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जे करता ते ठीक आहे, पण बाहेर काही तुम्हाला 15 ते 20 कोर्सेस नाही पाहिजे. 4 ते 5 टूल्स, टेक्नॉलॉजी तुमच्या प्रोफाईलच्या रिलेटेड आणि कुठल्या ना कुठल्या तरी 3-4 गोष्टीमध्ये तुम्ही मास्टर पाहिजे. मिस्टेक नंबर 5, ब्लेम एव्हरीवन. तुम्ही ब्लेमिंग करू नका कोणावरती. भलेही सगळं आपल्याला माहिती आहे काय आहे, पॉलिटिक्स आहे, काय आहे, कोणी कोणाला काढलं काय नाही, पण जर तुम्ही रिक्रुटर समोर तुम्ही जर कंपनीची समजा ब्लेम केलं किंवा दुसऱ्या कोणाला जर ब्लेम केलं ना, तर ही एक खूप मोठी चूक मानली जाते. तर हे एक अवॉइड करा. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो तुम्हाला. ले ऑफ नंतर खूप मुलं असे मला भेटलेले आहेत, मला कॉल्स केलेले आहेत, कारण त्यांना असं वाटतं की यार नाही, IT सगळं म्हणजे कम्युनिटी वगैरे आहे, त्यामुळे ते मला कॉल करतात. जे पण आपले व्ह्युअर्स आहेत किंवा जे फ्रेंड सर्कलमधले आहेत, त्यांना असं वाटतं की आपल्याला जॉब मिळाल्यावर चान्स होतील. कनेक्ट केलेलं आहे, कम्युनिकेट केलेलं आहे
काही बोललेलो आहे, त्यांनी पण मला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या, मी पण त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या आणि त्या झाल्यानंतर मी असे मुलं बघितले विदिन 1 मंथ त्यांना 30%, 50%, 80%, काही काही 100% पण त्यांना हाईक भेटलेला आहे. ओके, सो असं नाही की ले ऑफ नंतर तुम्हाला काही म्हणजे तुमचं करिअर स्टार्ट होत नाही किंवा नाही. आणि असे पण मी मुलं बघितले त्यांचे 6-6 महिने, 1-1 वर्ष त्यांना भेटलेलं नाही आहे, जॉब भेटलेला नाही आहे. कारण ते त्या सदम्यामध्ये आहेत की यार आपण कंपनीला एवढं दिलं, आपल्याला कंपनीने काय दिलं, आपल्याला कंपनीने ले ऑफ केलं किंवा काय नाही, प्रॅक्टिकल विचार करत नाही. इमोशनल, मी आधी सांगितलं तुम्हाला, आधीच स्टार्टिंगला सांगितलं होतं व्हिडिओच्या की इमोशनल होऊ नका. इमोशनली काही कोणी तुमचा इमोशनली कोणी विचार करत नाही, तुम्ही इमोशनली एवढं कंपनीला का कसं काय अटॅच आहात मला सांगा. आणि काही जण असं म्हणतात की यार मी एवढं 10-10 वर्ष दिले, 5-5 वर्ष दिले, कंपनी माझी जॉब सिक्युरिटी काहीच केली नाही. तुमची जॉब सिक्युरिटी काय माहिती का? तुमची जॉब सिक्युरिटी तुमचं स्किल तुम्ही अपडेट करता, तुम्ही अडॉप्ट करू शकता का, ही तुमची जॉब सिक्युरिटी आहे. जॉब सिक्युरिटी आज कोणीच आपली घेत नाहीये. आपल्याला स्वतःला आपली जॉब सिक्युरिटी घ्यायची आहे विथ द अपडेटेड स्किल्स आणि टूल्स आणि टेक्नॉलॉजी. भले तेवढं तुम्हाला जेवढं पण पाहिजे तेवढं पॅकेज भेटणार, पण काम खूप आहे आणि ते काम आपल्याला आलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. सो ले ऑफ झाला म्हणजे तुमचं करिअर संपलं असं नाही आहे. टूल्स टेक्नॉलॉजीज अपडेट राहा आणि इंटरव्ह्यू देत राहा. आपल्याला माहीत नाही कधी कोणाला कोणता मेल येईल, तर आपल्याला असं तो वाटतं किंवा कधीच कोणाला कोणता असा मेल येऊ नये, बॅड म्हणजे ले ऑफचा मेल येऊ नये. पण जर चुकून मागून कधी आला तर आपल्याला तेवढं तयारी पाहिजे. कारण इमोशनली ह्या डिसिजन घेत नाहीत, हे सगळे प्रॅक्टिकल डिसिजन असतात. सो आपल्याला पण प्रॅक्टिकल राहायला पाहिजे की मार्केटमध्ये काय चालू आहे आणि आपण कुठं आहोत. सो आपलं स्किल्स, टूल्स, टेक्नॉलॉजी आपल्याला येत आहे का, आणि इंटरव्ह्यू रेडी, जॉब स्विचसाठी आपण रेडी आहोत का, या गोष्टी आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर आपल्याला कुणीच रोखू शकणार नाही IT जॉबपासून. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईपचं बटन पण नक्की दाबा, आणि यस काही डाऊट्स असतील ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्या रिलेटेड मी तुमचे व्हिडिओज पण बनवीन आणि तुमचे डाऊट्स पण क्लिअर करेन. तुमच्या फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.